बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सामाजिक संघटनेच्या वतीने बौद्ध गया बिहार येथील महाबोधी विहार बौद्ध धम्म गुरूंच्या ताब्यात म्हणजेच भंतेजींच्या ताब्यात देण्यात यावा। कारण महाबोधी विहाराच्या 11 लोकांच्या ट्रस्टीमध्ये 6 ब्राह्मण धर्मगुरू तर 5 बौद्ध धम्मगुरू आहेत। म्हणून संपूर्ण 11 लोकांच्या ट्रस्टीमध्ये बौद्ध धम्मगुरू असावेत, गैरबौद्ध असू नये। यासाठी संपूर्ण देशभर 5 टप्प्यातील आंदोलनाचा आज दुसरा टप्पा असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे प्रदर्शन करण्यात आले। धरणे प्रदर्शनात बुद्ध धम्म सेवानिवृत्त संघ, भारतीय बौद्ध महासभा, संकल्प फाउंडेशन यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला व तीव्र निषेध व्यक्त केला। आमचे मुख्य संपादक यांनी आंदोलन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। 39 न्यूज नंदुरबार। महाराजांच्या, सावित्रीबाई फुलेंच्या, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, बिरसा मुंडांच्या, दंत भीलच्या। नमस्कार, मी संतोष सिरसाट। आपण पाहतात 39 न्यूज नंदुरबार। बिहार बोधगया येथील महाबोधी विहार हे गैरबौद्धांच्या ताब्यात असल्याने हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण भारतभर आंदोलन सुरू आहे, जेणेकरून बोधगया महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे। याचाच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने, बुद्धिस्ट समाजाच्या वतीने या ठिकाणी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन करण्यात येत आहे। तर आपण या ठिकाणी काही सामाजिक संघटना आहेत बुद्धिस्टांच्या, त्या संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, यांच्याशी आपण विचारूया, हितगुज साधूया की आंदोलन कशासाठी आहे। सर्वप्रथम या ठिकाणी बुद्ध धम्म सेवानिवृत्त संघ या संघाचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत। आपण त्यांना विचारूया की हे आंदोलन कशासाठी करत आहात आणि याचा पुढचा उद्देश काय। सर, मला हे सांगा की जे महाबोधी विहार आहे हे गैरबौद्धांच्या ताब्यात आहे, तर ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी आपण आंदोलन करतात, तर तुमची भूमिका काय? त्यासाठी आम्ही सगळ्या नंदुरबार जिल्ह्यातील आणि पूर्ण भारतातील ज्या ज्या बौद्ध धर्मीय आणि आंबेडकरवादी संघटना आहेत, या सगळ्या संघटना ज्या ब्राह्मणांच्या, भटा ब्राह्मणांच्या हातामध्ये जे महाबौद्ध विहार आहे ते त्यांच्या तावडीतून सोडावं आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, ही आमची खरी मागणी आहे। शासनाने आणि प्रशासनाने या बाबतीत विचार करावा आणि लवकरात लवकर ते बौद्ध विहार मुक्त करण्यात यावं। यांच्या म्हणण्यानुसार बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी विहार देण्यात यावं असं यांचं म्हणणं आहे। यानंतर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा यांचे सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आहेत, यांनाही विचारूया आपण। सर, मला हे सांगा की आपण जे आंदोलन करत आहात या आंदोलनाचा काय परिणाम होऊ शकतो किंवा महाबोधी विहार तुमच्या ताब्यात मिळेल का, याच्यासाठी आपल्याकडे असा कुठला प्लॅन आहे किंवा योजना आहे, त्या बाबतीमध्ये आपण पहिल्या टप्प्यात आंदोलन करतात, तर पुढचं काय आणि कशा पद्धतीने करणार? आतापर्यंत अनेक टप्पे हे वापरले गेले, परंतु 22 मार्च या दिवशी संयुक्त रॅली सर्व बौद्ध धर्मीय, सामाजिक, राजकीय आणि सर्व धार्मिक संघटनेच्या वतीने रॅली करणार आहे। त्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही एक प्रदर्शन करणार आहे आणि सरकारला, केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला किंवा बिहार सरकारला या आमच्यापर्यंतच्या जे बुद्ध विहार जे गैरब्राह्मण यांच्या ताब्यामध्ये देण्यात आलेले ते कशा पद्धतीने बुद्धिस्ट भिक्खूंकडे देण्यात येईल या बाबतीत आम्ही सर्व परिणामी प्रयत्न करणार आहोत। यानंतर या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांचे सुद्धा प्रतिनिधी आहेत। काही लोकांचं असंही म्हणणं आहे की ख्रिश्चन लोकांचे जे चर्च असतात ते त्यांच्या फादरकडे असतात, मुस्लिमांचे मौलानाकडे असतात, मात्र बुद्धिस्टांचे जे काही श्रद्धास्थान आहे, जे पवित्र स्थान आहे ते आमच्या ताब्यात का नाही, म्हणून हे संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू आहे। तर आपण या ठिकाणी काही प्रतिनिधी आहेत। तर दादा, मला हे सांगा की तुम्ही जे आंदोलन करत आहेत ते कशा पद्धतीने, तुमच्या कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये आहे? महाबोधी जब बिहारला बुद्धगयाचं मोठं म्हणजे पवित्र स्थान आहे,
बुद्धांच्या त्या पवित्र स्थानामध्ये जे ब्राह्मणांनी ताबा केलेला आहे तो ताबा त्या ठिकाणून काढावा या हेतूने आम्ही या मागील 7 तारखेला आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊन एक आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज 8 मार्चला जागतिक महिला दिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी बौद्ध विहार कसं ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईल त्या निमित्ताने BINच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन केलेलं आहे. आणि येणाऱ्या 22 तारखेला मोठी म्हणजे एक रॅली शासनाला निर्देशनात आणून देऊ की त्या ठिकाणी बौद्धांच्या जे धम्मगुरू आहे त्या धम्मगुरूंना ते बौद्ध विहार ताब्यात द्यावं या हेतूने आम्ही हे आंदोलन पुढे फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि राष्ट्रव्यापी आणि जागतिक आंदोलनात आम्ही सहभाग नोंदवू. बरं, तुमचा टप्पा पुढचा त्याच्यानंतर जेल भरो आंदोलन पण होणार आहे 9 अशी एप्रिल अशी माहिती मिळाली. तर ते कसं करणार आहोत, ते किती तारखेला करणार आहोत? आम्ही 9 एप्रिलला जिल्ह्याचे जे मुख्यालय आहे या ठिकाणी या मुख्यालयामध्ये 9 एप्रिलला जेल भरो आंदोलन करू आणि शासनाला ते शासनाच्या निषेध म्हणून आम्ही ते आंदोलन करणार आहे. कारण केंद्र सरकार त्या ठिकाणी जो 1949चा ऍक्ट कायदा आहे तो रद्द करावा त्या निमित्ताने आम्ही जेल भरो आंदोलन येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. ह्या सर्व ज्या काही संघटना आहेत या नंदुरबार जिल्ह्यातील संघटना आहेत आणि या संघटनेच्या वतीने हे धरणे प्रदर्शनाचा हा 3रा टप्पा आहे. पुढील टप्पा रॅली आणि त्याच्यानंतरचा टप्पा जेल भरो आंदोलन हे करणार आहेत. तर तूर्त या सर्व संघटनेच्या वतीने शासन आणि प्रशासनाला या ठिकाणी आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमचं जे काही महाबोधी विहार आहे असं यांच्या म्हणण्याप्रमाणे तर हे आमच्या ताब्यात देण्यात यावं आणि पुढचा टप्पा न करता त्याच्या अगोदरच शासनाने आणि प्रशासनाने या सर्व आंदोलनाची दखल घेऊन महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे.